नमस्कार श्रोते मित्र हो, कथा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा भाग 4. सत्तूच्या फरारी जीवनाला आरंभ झाला होता. आपल्या हातून मानवहत्या झाली असली तरी आपण नेक कार्य केलं आहे असंच त्याला वाटत होतं. वारणेच्या काठानं तो स्वतःला दळवीत होता. त्याचे अनेक मित्र त्याला त्या संकटकाळी मदत करीत होते. सरकार खडबडून उठलं होतं. सत्तूला धरा असे हुकूम घेऊन अनेक अधिकारी वारणा खोऱ्यात धावत होते. पण त्या सर्वांना सत्तू झुकांड्या देत होता. त्याचा बोलबाला वाढत होता आणि रोज नवनवी माणसं येऊन त्याला मिळत होती. त्याचं बळ वाढत होतं. त्या प्रांतात विखुरलेले अनेक फरारी गुन्हेगार सत्तूच्या पाठीशी एकवटत होते. त्यामुळे त्याचा दरारा सारखा वाढत होता. आनंदा पाटील, आकाराम, बाबूराव, चिलाजी, मोहिता, गुणवंतराव देशमुख, गोंदा गोंधळी, पंढरी मांग, मळू महार अशी एका आगळी एक माणसं सत्तूला येऊन मिळताच त्याचं बळ दुणावलं होतं आणि ते डोंगरासारखं पाठबळ बरोबर घेऊन तो निर्भय झाला होता. वारणा नदीच्या काठी गरजू लागला. मथाजी चौगुल्यासारखा वाह्यात माणूस या वारणा खोऱ्यात उभा ठेवायचा नाही असा सत्तूनं निर्धार केला होता. एक एक उर्मट माणूस गारद करायला सत्तूनं आरंभ केला होता. त्याचा निपटावा सुरू केला होता. आपण खून केला आहे, आपणच सरकारचं शत्रुत्व पत्कारलं आहे, आपण परागंदा आहोत, मृत्यू आपल्याकडे येत आहे, मग मरता मरता काहीतरी आगळं करून मरायचं असा त्यानं निश्चय केला होता. आणि तो बेभान झाला होता. त्याचं पाठबळ खंबीर होतं. प्रत्येक माणूस जीवाला जीव देणारा होता. त्यामुळे सत्तू जीवावर उदार होऊन त्या खोऱ्यात राजासारखा मिरवत होता. सत्तूनं आपल्या माणसाच्या पोट्या पाण्याची व्यवस्था लष्करी नियमानुसार केली होती. त्यांच्या जेवणात खंड पडता कामा नये असा त्याचा दंडक होता. त्यासाठी तो त्या खोऱ्यातील श्रीमंतावर भार घालीत होता. दुपार झाली होती. सत्तू एका घनदाट शेवग्यात विश्रांती घेत पडला होता. तो आनंदरावाची वाट पाहत होता. वांगणीच्या नामदेवराव सरदेशमुखाकडे पैशाची मागणी करायला आनंदराव गेलेला होता. दुपार टळली आणि आनंदरावाला म्हणाला, सरदेशमुखाला आमची कदर नाही. त्यानं सांगावा दिला आहे की माझ्याकडे अपार दौलत आहे, इतकी की मी 50 माणसं 100 वर्ष जगू शकेन. पण मी तुझ्यासारख्या खुनी माणसाला एक पैसाही देणार नाही. जे करायचं असेल ते कर. हा निरोप ऐकून सत्तू ताडकन उठला व कुऱ्हाड खांद्यावर टाकून म्हणाला, चला, मला आधी नामदेवरावाला जबाब दिला पाहिजे. आणि तो चालू लागला. त्याच्या मागून सगळेजण निघाले. वांगणी गाव शांत होता. अजून दिवसभर कासराभर उरला होता. गाव निर्जन भासत होता. नामदेवराव चौफळ्यावर बसून झोके घेत होता. सत्तू भरकन वाड्यात शिरला आणि त्याला पाहताच नामदेवराव दचकला. कावराबावरा झाला. सत्तू गरजला, मी दिवस घेऊन आलो आहे. मी या गावची नाकेबंदी केली आहे. कुठे आहे तुझी ती अपार दौलत? याचा परिणाम नामदेवराव गुरकला. त्याची पर्वा मी करीत नाही. सत्तू उतरला. मग काय हवं तुला? मला तिजोरीची किल्ली आहे, ही घे असं म्हणून नामदेवरावाने किल्ली सत्तूच्या अंगावर फेकली आणि ती घेऊन सत्तू वळला. तोच नामदेवराव चपळाईनं तलवारीकडे धावला. त्यानं खोटीला लटकणाऱ्या तलवारीला हात घातला आणि आकारामाची कुऱ्हाड त्याच्या खांद्यावर पडली. नामदेवराव खाली कोसळला. आकाराम, काय केलं? सत्तू गरकन फिरून ओरडला. त्याला मारलंस? त्यानं तलवारीला हात घातला. आकाराम उतरला. दादा, तुमचा जीव धोक्यात आला असता. मग ठीक केलंस. सत्तू म्हणाला, चला, याची सर्व दौलत घेऊन. आणि मग 25,000 रुपये घेऊन सत्तू वाघदऱ्याकडे रवाना झाला. त्या घटनेने बडे बडे दौलतीचे धनी हपकून गेले. कित्येकांना दरदरून घाम फुटला. सत्तू वारणा खोऱ्यात संचार करीत होता. कित्येक दांडगे त्यांनी चिरडून काढले होते. सावकारांच्या वह्या आणि गहाणखत जाळून कित्येक कुळांना कर्जमुक्त केलं होतं. त्याच्या अस्तित्वानं वारणेचा काठ हादरत होता. नवऱ्यांनी टाकलेल्या मुलींना पुन्हा नांदवायला सत्तूनं त्या नवऱ्यांना भाग पाडलं होतं. सोडलेली बायको घरात घेत नाही म्हणणाऱ्या नवऱ्याची ती वरात काढीत होता. कैकांना एका पायावर उभे राहण्याची शिक्षा देत होता. लेकीच्या लाडक्या बापांना कडक दम भरून रगदार जावयाची रग जिरवून अनेक मुलींचे संसार सावरीत होता. ते सोन्याचे करीत होता. त्याच्या दबदब्याने मुली दिल्या घरी नांदत होत्या आणि सत्तूला पाठचा भाऊ मानून दुवा देत होत्या. त्याला देव मानित होत्या. लोक सत्तूला फिरतं सरकार म्हणत होते. ते सरकार आपल्या गावी यावं म्हणून मागणी करीत होते आणि तो एखाद्या गावात गेला म्हणजे सर्व लोक जमून त्याला आपली गारहाणी सांगत होते. सत्तू ती काळजीपूर्वक ऐकून घेत होता. निवारीत होता. पाडळीच्या रंभाजी पाटलाची सुभद्रा नांदगावच्या चिंतू पाटलाला दिलेली होती.
पोरगी उपवर झाली म्हणून रंभाजीनं 5,000 हुंडा कबूल करून आपली हळदीच्या कोंबासारखी सुभद्रा चिंतूला दिली होती. पण ऐनवेळी हुंड्याची रक्कम उभी झाली नाही. तेवढंच कारण पुढे करून चिंतूनं सुभद्रेला सोडलं होतं. एके दिवशी रंभाजीनं सत्तूची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्याच्या कानावर घातला आणि सत्तू संतापला. रंभाजी व सुभद्रा यांना घेऊन तो नांदगावात शिरला. थेट चावडीत जाऊन त्यानं चिंतूला धारेवर धरलं. म्हणाला, हुंड्यासाठी ही मुलगी सोडशील तर तुला मी हे जग सोडायला लावीन. हिला घरात घे, संसार कर, ही माझी बहीण आहे. मी तुला हुंडा देईन. आणि प्रत्यक्ष सत्तूनी त्याची हत्यारं पाहून चिंतूची पाचारावर धारण बसली. त्यानं कान धरले आणि त्या देखण्या सुभद्रेला घराकडे नेलं. तिचा विस्कटलेला संसार सरळ झाला. जाकलेगावच्या महादू चांबारानं आपल्या अर्जुनाचं लग्न केलं. 2,000 रुपये खर्ची घातलेल्या चित्रासारखी सगुना सून करून घरी आणली. पण सगुनाचे ते आगळं रूप पाहून अर्जुना गांगरला आणि म्हणाला, मला ही इतकी देखणी बायको नको. आणि तो प्रकार सत्तूच्या कानावर पडताच सत्तू जाकल्यात शिरला. अर्जुनाला 2 लाथा घालून म्हणाला, हिला घरात घे, संसार कर, नाहीतर तुला गोळी घालीन. सत्तूच्या 2 लाथांनी आज्याचं डोकं भानावर आलं आणि त्यानं सगुनाला घरात घेतलं. तिसरी कुंडलवाडीची पुतळा ही 18 वर्षाची जवान पुतळा सर्जेरावानं सोडली होती. कारण काय तर म्हणे, मी पहिलवान आहे, मला कुस्तीत नाव मिळवायचं आहे, मला बायको नकं. एके दिवशी सत्तू आपला सर्व लवाजमा घेऊन गपकन कुंडलवाडीत शिरला आणि सर्जेरावाला पुढं उभा करून विचारू लागला, बायको का सोडलीस? मला कुस्तीचा नाद आहे म्हणून. ठीक, मग आमच्या या आकारामाबरोबर कुस्ती खेळ. त्याला पाड, नाहीतर कुस्ती सोडणी संसार कर. या गोष्टीला नकार दिलास तर याद राख, ठार मरशील. सर्जेरावानं आकारामाकडे नजर टाकली. त्याचा तो पिळदार आणि धिप्पाड देह पाहून सर्जेराव टरकला आणि हळूच म्हणाला, मला कुस्तीच नगं. आजपासनं म्या कुस्ती सोडली. मी आपला संसार करतो. सत्तू हसला आणि पुतळाचं नांदणं वळणावर आलं. ती जन्माची सुखी झाली. वांगणीची नीलू ऐन तारुण्यात होती. लग्न झालेलं होतं, पण तिचा नवरा गण्या मोहिता मोठा रंगेल होता. तो गांजा ओढीत होता आणि कायमचा तर्र होऊन फिरत होता. मला बायकोची गरज नाही असे तो लोकांना सांगत होता. बायको आली की काम करावं लागेल म्हणून त्यानं नीलूला सोडलं होतं. परंतु सत्तू जेव्हा 2 कालशिलात बजावल्या तेव्हा त्याची तार झटकन गेली. आजपासून गांजा ओढणार नाही असं त्यानं कान धरून कबूल केलं आणि नीलूला घरात घेतलं. नीलू सुखी झाली. तिनं सत्तूचे पाय धरले तेव्हा सत्तू तिला म्हणाला, बाळे, तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ. मी जिवंत असेपर्यंत तू सुखानं राहशील, जा. सत्तूनं अशा अनेक मुलींना जन्माचं सुखी केलं होतं. अशा अनेक मुली गावोगावी नांदत होत्या. त्या मुलींचे डोळे म्हणजे सत्तूचे डोळे होते. त्यांचा आत्मा म्हणजे सत्तूचा आत्मा होता. आणि म्हणूनच गावात सत्तू विरुद्ध किंचित जरी हालचाल झाली तरी ती चटकन सत्तूला समजत होती. गोंधागोंधळी हा गुन्हेगार नव्हता. तो मित्र म्हणून सत्तूबरोबर फिरत होता. गोंधळ घालण्याच्या निमित्तानं तो गावोगाव जात होता. प्रत्येक मुलीला भेटून गावातील बातम्या काढीत फिरत होता आणि त्या सत्तूला कळवित होता. सत्तू एकही सण चुकीत नव्हता. दर सणाला तो कुमजेला जात होता. बनाबाईला भेटत होता. सर्व मुलींना भेटत होता आणि पुन्हा आपलं परागंदा जीवन जगायला निघून जात होता. कुमजेला जायचं मनात आलं की तो रुद्रावतार धारण करीत होता. जबर माणसं सर्वत्र पेरून बंदूक घेऊन तो कुमजेला जात होता. एखाद वेळी मध्येच घोड्यावर बसून तो गावोगाव जाऊन आपण ज्या मुलीचे संसार सरळ केले त्यांच्याशी बोलत होता, त्यांची विचारपूस करीत होता. दिवाळीच्या सणाचे 3 दिवस तर तो काटेकोर पाळीत होता. दर दिवाळीला प्रथम बनाबाईकडे जाऊन सर्व मुलींना भेटत होता आणि दिवाळी आली की सुभद्रा, सगुना, पुतळा, नीलू डोळ्यात प्राण आणून सत्तूची वाट पाहत होत्या. दिवस जात होते. सत्तू शिरजोरपणा सरकारला जो डोईजड झाला होता. त्याच्या पुंडाव्यानं सरकार बिथरलं होतं. रोज नवे हुकूम निघत होते. सत्तूला पकडून देणाऱ्याला 5,000चं बक्षीस दिलं जाईल असं जाहीर झालं होतं आणि तसे हुकुमाने प्रत्येक गावाच्या चावडीवर खांबाला चिटकवले होते. आणि त्यावेळचे ते 5,000 म्हणजे आजचे 50,000 होते. ते मिळावे आणि जन्माचं सुखी व्हावं म्हणून प्रांतातील एक जात गुन्हेगार ते इनाम मिळावं म्हणून जीवाचे रान करीत होते. शिरगावचा खोत, बहादूरवाडीचा दादा पाटील, कुंडलवाडीचा कबिरा, कुमजेच्या मथाजीचा मुलगा उमाजी चौगुला हे तर नुसते सावलीसारखे सत्तूच्या पाळतीवर होते. सत्तूला ठार करून इनाम निसूड दोन्हीही पदरात पाडून घेण्याची पराकाष्ठा करीत होते. समोर जाऊन सत्तूवर वार करण्याची त्यांची हिंमत नव्हती, पण पाठीत खंजीर खुपसण्याची ते सर्वजण संधी शोधित होते. परंतु सत्तू निर्भय होता. तो पावसाळ्याचे 4 महिने डोंगरात
वाघदऱ्यात काढीत होता आणि शिवारात पिकं उभी झाली की मग वारणाकाठच्या दाट शिवारात तळ ठोकीत होता. एकतर सरळ चढाई करून येणारा त्यानं उभा ठेवलाच नव्हता आणि जे दगलबाज होते त्यांना तो भीक घालीत नव्हता. बनाबाईची आठवण झाली की तो कशाचीच पर्वा करीत नव्हता. मग कितीही पहारा असो तो सरळ कुंजेला जाऊन आईला भेटत होता. ज्या माऊलीच्या कुशीत माझा जन्म झाला तिच्या भेटीआड कुणीही येणार नाही आणि तर तसा कुणी प्रयत्न केला तर मी 1000 माणसांची कत्तल करीन असा त्याचा बोल झाला होता. तो कुणालाही भीत नव्हता. फक्त वाटेगावचा फकीरा मांग हा एकच माणूस आपल्या बरोबरीचा आहे असं त्याचं मत होतं आणि म्हणूनच तो वरचेवर वाटेगावला जाऊन फकीराला भेटत होता. जो जीवाला जीव देईल त्याच्यासाठी मरावणी, जो बळी होईल त्याचा पीठ काढावा असा त्याचा बोल होता आणि तो आपला शब्द खरा करीत होता. दारिद्र्याच्या सहानेवरच धैर्याला धार चढते असा त्याचा दावा होता आणि शौर्य हे श्रीमंतीत फुलत नसतं, ते गरिबीतही उसळून वर येतं याचा त्यानं स्वतः अनुभव घेतला होता. शब्द हा जिभेवरच जन्माला येतो. माणसाने या शब्दाची किंमत राखावी. जो शब्दाला जागत नाही त्याला जगायचा मुळीच अधिकार नाही. या जगात सर्वश्रेष्ठ फक्त इमानच आहे आणि इमानच मोल कुणी करू नये, कुणीही इमान विकू नये असं सत्तूचं मत होतं. जो सत्तू 2 वर्षात लष्करात आगळा ठरला होता तोच सत्तू 2च वर्षात त्या वारणा खोऱ्यात बलिष्ठ ठरला होता. दिवाळीचा सण अगदी उद्यावर आला होता. सत्तूला आईची बनाबाईची आठवण झाली होती. तो मनातून भलताच अस्वस्थ झाला होता. कुमस त्याच्या डोळ्यापुढे तरळीत होती. तो उठला. आपल्या लोकांच्या बंदोबस्ताची सर्व जबाबदारी आनंदा पाटलावर सोपून आकारामने गोंदागोंधळी यांच्यासह फक्त 12 माणसं बरोबर घेऊन तो कुंजेला निघाला होता. आईला कधी पाहिन असं त्याला झालं होतं. जुन्या आठवणींनी, जुन्या जखमांची खपली निघाली होती. माझ्या आईनं माझ्यासाठी लोकांची घरं सारवली, शेण गोळा केलं, भीक मागून त्या माऊलीचा पदर विटला. तिच्या त्या माऊलीच्या भेटीगाड ब्रह्मांड आलं तरी मी ठोकरून लावीन अशा निर्धारानं सत्तू कुंजेकडे निघाला होता. रात्र उलटली होती. चंद्र माथ्यावर येत होता. मावळण्यासाठी त्याला अजून पुष्कळ अंतर कापायचं होतं. सत्तू एका कारवारी घोड्यावर बसला होता. आकारामही एका धष्टपुष्ट घोड्यावर बसला होता. हातात कुऱ्हाड घेऊन सत्तूची पाठ राखीत होता. भल्या पहाटे नांदगावात शिरून सत्तू पुढे निघाला होता. त्याच वेळी पहिला कोंबडा आरवला. सत्तूनं भरकन आकाशात नजर झुगारली तेव्हा रात्र निवळत होती. क्षितिजावर नवे रंग फुलत होते. आनंद रंगाच्या ढगांना पायघड्यावरून नवा प्रकाश येऊ घातला होता आणि म्हणूनच खुराड्यात कोंबडे ललकार ठोकीत होते. पाखरं पंख झटकून सज्ज झाली होती आणि जीवनाला हळूच गती मिळाली होती. नांदगावला जाग आली होती. गोठ्यात बैल उठून उभे राहिले होते. त्यांचे चाळ वाजत होते. शेतकऱ्यांनी दळण घातली होती. त्या गीत गात होत्या. त्यांच्या गळ्यातून निघणारे ते धारदार मंजूर सौर तलवारीप्रमाणे वातावरणाच्या आरपार जात होते. सत्तू शांतपणे चालत होता. नांदगावात येताच त्याला सुभद्राची आठवण झाली होती. तो अधूनमधून तिच्याकडे येत होता, पण दिवाळीचा सण तो कधीच चुकीत नव्हता. परंतु आजच्या प्रमाणे तो रात्रीचा कधीच आलेला नव्हता. म्हणून प्रथम कुंजेला जाऊन परत जातेवेळी सुभद्रेला भेटायचं असं त्यानं विचार केला होता. तो सुभद्रेच्या दारात आला तेव्हा घरात सुभद्रा गहू दळीत होती. ती गीत गात होती. तिचे दळण संपत आले होते. सुभद्रेच्या गीताच्या ओळी बाहेर ऐकू येऊ लागल्या. नसलं जरी माहेर भाऊ असावा पाठीचा, गरिबाचा वाली जसा सत्याबा कुंजेचा. या ओळी ऐकून सत्तूचं मस्तक सुन्न झालं. तो कान टवकारून ऐकू लागला. तोच पुढच्या ओळी मोत्याच्या ओंजळी उधळावी तशा उधळल्या गेल्या. सरीलं माझं दळण घास घालीला शेवट आला, आळवीत देवराया दे आऊक सत्याबाला. सत्तू भडभडून आला. तो म्हणाला, ऐका, याला म्हणतात इमान. माझी कुमज इथंच आहे. माझी बनाबाई आई इथंच आहे आणि माझी बहीण इथंच आहे. आता कुंजला जायची घाई करू नका, जरा दमानं घ्या. दादा काय करायचं म्हणतो? आकारामानं विचारला आणि सत्तू म्हणाला, जाऊन लुगड्याच्या धिंडासगत दुकानदार आणि काकणाच्या पेटाऱ्यासह कासार घेऊन या. आत्ताच सुभद्रेला माहेर करून मगच मी पुढे जाईन. पण दिवस उगवल की? गोंदा म्हणाला, उगू दे, मला दिवस नि रात्र सारखीच. सत्तू म्हणाला, पण रोज पहाटे देवापुढे पदर पसरून मला आऊक मागणारी ही सुभद्रा मला नवी आहे. आता बोलण्यात वेळ काढू नका, जा. लगेच आकाराम व गोंदा यांनी धाव घेतली. दुकानदाराला उठवलं. सत्तूचं नाव ऐकताच तो गांगरला आणि ओझभर लुगडी घेऊन चिंतू पाटलाच्या घराकडे पळत आला. थोड्या वेळानं कासारही आला. मग सत्तूनं सुभद्रेच्या दारावर थाप मारली. कोण आहे ते? मी कुंजेचा सत्याबा. सत्तू उतरला.
सत्तूचं नाव ऐकता सुभद्रा चकित झाली. खळखण कडी काढून तिनं दार उघडलं. पिठानं माखलेला हात पुशीत डोळे विस्फारून ती सत्तूकडे पाहत राहिली. सत्तूनं पटकन तिचे पाय धरलेनी सद्गदित स्वरात म्हणाला, ज्याला तू रोज आऊक मागतेस तोच मी. तिच्या काळजाला पीळ पडला आणि डोळ्यातून 2 आनंदाश्रू निखळून सत्तूच्या पाठीवर थिबकले. सत्तू आल्याचं समजताच चिंतू पाटील उठला. त्यानं घोंगडं अंथरलं. आळी जागी झाली. हा हा म्हणता गावात खबर गेली. चिंतू पाटलाच्या सोफ्यात गर्दी झाली. 5 लुगडी सुभद्रेपुढे ठेवून निकाकणं भरून सत्तूनं सुरती रुपयांनी तिची ओटी भरली. सुभद्रेनं त्याला आरती ओवाळली. सर्वांना आनंद झाला. सत्तू कुंजेला जायला निघाला तेव्हा सुभद्रेला वाईट वाटलं. आपला सक्का भाऊ दूरदेशी जात आहे असं वाटून तिचे डोळे भरून आले. आता कधी येणार तिनं विचारलं. वाटेल तेव्हा आणि प्रत्येक दिवाळीला तर मी नक्कीच येणार असं सांगून सत्तू नांदगाव सोडलं. सूर्योदयाला सत्तू कुंजेत दाखल झाला. गेल्याबरोबर त्यानं बनाबाईच्या पायावर डोकं ठेवलं. त्याचं काळीज झरझरलं. आईच्या या पडत्या काळी आपण परागंदा आहोत याची जाणीव होऊन त्याच्या हृदयात कालवा कालव झाली. बनाबाईनं सत्तूला जवळ घेतलं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवीत ती म्हणाली, आलास हे एक बरं झालं. तू कुठं बी अस पण मला विसरू नगस. मी रोजच तुझी वाट बघत असते. तुझी ही धावपळ बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी होत असतं. सोप्यात सई महारीण बसली होती. ती फक्त सत्तूकडे पाहत होती. काय बोलावं आणि कसं बोलावं याचा विचार ती करीत होती. अलीकडे ज्या ज्यावेळी सत्तू कुंजेला येई त्यावेळी त्याला सई सोप्यात बसलेली दिसत होती. सत्तू म्हणाला, सईबाईजी इथं कशी? आईची सेवा कराय. पण का? तसं नव्हं. सई घाबरून डोळे पुशीत म्हणाली, मी महारीण आहे पण मी ह्या उंबऱ्याच्या आत जात नाही. मी बाहेरच्या बाहेर बसून आईसंग बोलते, जळण आणते, घर सारवते. मी आईला शिवाशिव करीत नाही. सई तसं नव्हे. सत्तू म्हणाला, मी म्हणतो तू आपलं घर सोडून ही कामे का करतेस? सईचे ओठ थरथरले. डोळ्यापुढं आसवांची धार वाहू लागली. हुंदके घेऊन ती म्हणाली, मी गरीब आहे. माणसासाठी आणि माझ्या पोटातल्या बाळासाठी तुम्ही चौगुल्याचा खून करून ही आई सोडली, घर सोडलं, गाव सोडला. त्या उपकाराची फेड मी कशी करू? तो उपकार मी कशी विसरू? मी पामर आहे. माझं पदर पसरून एवढंच मागणं आहे की आईची सेवा करायची परवानगी मला द्या. याच भोसल्याच्या दारात मी जीव सोडीन तेवढंच हक्क मला द्या. दुसरं काय नव्हे. मी कशाला हात लावणार नाही, शिवणार नाही. हे ऐकून सत्तूचं काळीज थरथरलं. त्याला भडभडून आलं. तो गहिवरला. सईचं ते प्रेमनी इमान पाहून रडकुंडीला येऊन तो बनाबाईला म्हणाला, आई ही सई माझी बहीण आणि हीच तुझा सत्तू आहे असं समज. जसा मी तुझा सत्तू इमानी आहे तशीच ही सई इमानी आहे. या जगात इमानाला मोल नसतं. आता तू माझी आशा करू नकोस. मी संकटात आहे. इथून पुढे ही सईची तुझी सेवा करेल, तुला सांभाळेल. तिची ती सेवा ही सत्तूची सेवा समजून गोड मानून घे. सई महारीण म्हणून तिला दूर ठेवू नको. ती देईल ते खा. तिनं आणलेलं पाणी पी असं म्हणून त्यानं पापणीत गर्दी करणारी आसव पुसली. बनाबाई हसलीनी म्हणाली, मी तुझं मन मोडणार नाही. सत्तू जेवलानी बनाबाईचा निरोप घेऊन निघाला. तशी सई उठली. म्हणाली, दादा आपल्या गरीब बहिणीचं घर बघून जा. सत्तू सरळ महारवाड्यात गेला. त्याला पाहून सर्व महार जमले. सईच्या नवऱ्यानं अंगणात घोंगडं टाकला आणि सईनं धावत जाऊन आपला मुलगा आणून त्याला सत्तूच्या पायावर घातलं. म्हणाली, ह्योच बघा माझा राजा. राजा आता 7 वर्षाचा झाला होता. तो शाळेत जात होता. सत्तूनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. अंगापिंडानं मजबूत आणि चुणचुणीत असं ते पोरगं पाहून सत्तू विचारमग्न झाला. तो म्हणाला, आपण केलं ते रास्तच केलं. एका माणसाची हत्या करून आपण दोघांना जीवनदान दिलं. तसं जर आपण त्या दिवशी केलं नसतं तर आज सई नसती आणि तिचा हा सुंदर मुलगाही नसता. सत्तू जायला उठला तेव्हा सई म्हणाली, आईची काळजी करू नका. मी त्या दारातच जीव देईन, पण आपला जीव तुम्ही जपा. तेवढ्यात बाबा महार धावत पुढे आला. सत्तू पुढे हात जोडून उभा राहत तो म्हणाला, मी बाबा महार, मेरीबाईचा बटलर. ओळखलं का? काय सरकार हे? सत्तू हसला. त्याच्या डोळ्यापुढे मेरीची सुंदर मूर्ती उभी राहिली. तिचे सुंदर डोळे हसू लागले. तो म्हणाला, बाबा मी तुला कसा विसरेन? मेरीबाई बरी आहे ना? झ्याक आहे. बाबा शरीराला झोके देत म्हणाला, म्या तुम्हासनी भेटायची मायंदळ खटापट केली पण जमलंच नाही. तुमची ही सारी भानगडे ऐकून मेरीबाईला लय वंगाळ वाटतंय आणि तिनं एकदा तुम्हाला भेटायचा विचार केलाय. माझी भेट कशी होऊ शकेल? सत्तू गंभीर होऊन म्हणाला, आता माझी आणि माझ्या मरणाची भेट व्हायचा काळ कठीण आहे.
बाबा मेरीबाईची भेट या जन्मी तरी शक्य नाही. त्यो मेरीबाई सारं करीन. बाबा म्हणाला, ह्याच कामासाठी मेरीबाईनं मला मुद्दाम पाठवलंय. तुम्ही नुसतं हो म्हणा. ठीक आहे, मी हो म्हणालो असं तिला सांग. सत्तू घोड्यावर बसत म्हणाला, आणि हे बघ बाबा, मेरीचा कोणताही निरोप तू सईकडे सांगत जा, म्हणजे तो मला मिळेल. बाबानं कपाळाला हात लावून मुंडी डोलावलीनी ती घोडी चालू लागली. आकाराम व गोंदा हे दोघे सत्तूच्या रक्षणाची काळजी घेत होते. त्यांनी आपली माणसं जागोजाग पेरून ठेवली होती. आता कुठं जायचं, गोंदानं सत्तूला विचारलं. प्रथम जाकल्यात जाऊन सगुणाला भेटून मग बहादूरवाडीला जायचं. पांडूची काहीच बातमी नाही. सत्तू समोर पाहत उत्तरला, आणि उद्या निलूची भेट घ्यायची. आज फक्त जाकलं आणि बहादूरवाडी. बहादूरवाडीचं नाव ऐकताच गोंदा आणि आकाराम काळवंडले. बहादूरवाडीत जायचं म्हणजे दादा पाटलाच्या वाघाच्या गुहेत जायचं. काही दरदगा फटका होईल असं त्यांना वाटू लागलं. तोच सत्तू पुढे म्हणाला, बहादूरवाडी दादा पाटलाचं गाव आहे, हे विसरू नका. बहादूरवाडीत शिरताना आकाराम, तू गावात यायचं नाहीस, बाहेरच थांबायचं असतो.